अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तुमचा दिवस हा आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते. तर आजचा विषय आपला होणार आहे बघा, गुप्त नवरात्री येत आहे आणि गुप्त नवरात्रीमध्ये आपल्याला सेवा करायची आहे. तर एका वर्षामध्ये 4 नवरात्री येत असतात आणि 4 नवरात्रीमध्ये बघा आपण चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र जे असतात ते सगळेच जण साजरी करत असतो. पण गुप्त नवरात्री जे असतात ते बरेच लोक माहिती देखील नसते आणि या गुप्त नवरात्रीमध्ये सेवा देखील होत नाही. बघा आपली सेवा जर चैत्र नवरात्रीमध्ये आपण कुलदेवीची सेवा करू शकत नाही किंवा शारदीय नवरात्री जी असते तेव्हा आपल्याला चालत नाही. मासिक धर्म असू द्या, सुतक असू द्या, बऱ्याचशा गोष्टी असतात तेव्हा आपल्याला सेवा होत नाही. तर आपण गुप्त नवरात्रीमध्ये सेवा करू शकतात. आणि गुप्त नवरात्रीमध्ये बघा काही गोष्टी ज्या असतात त्या सिद्ध होत असतात. बऱ्याचशा गोष्टी गुप्त नवरात्री ज्या असतात बघा काही सिद्धी असतात. साधक जे असतात, उपासक जे असतात या नवरात्रींची वाट बघत असतात. कारण या नवरात्रींमध्ये जो कोणी सेवा करत असतो त्यांना सिद्धी प्राप्ती मिळत असते. किंवा आपण थोडी का असे ना, आपण भलेही थोडे एक मंत्र घ्या तुम्ही देवी आईचा, कुठलाही मंत्र घ्या, तो जरी जप केला ना, ती जी सेवा असते ती आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण होत असते. भलेही तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या. मी तुम्हाला म्हणणार नाही, आता बऱ्याच लोकांचा प्रश्न येईल की ताई आमची चैत्र नवरात्रीमध्ये आरत्या लावतात किंवा आमची शारदीय नवरात्रीमध्ये पूजा केली जाते किंवा घट बसवला जातो. हे बघा, तुमची देवी कुठलीही असू द्या, पण ह्या 4 नवरात्रींमध्ये तुम्ही जर तुमच्या कुलस्वामिनीची सेवा केली तर ती आपल्या कुलदेवीला अर्पण होत असते, हे लक्षात घ्या. म्हणून तुम्ही कोणतीही कुलदेवी असली, तुम्ही थोडीही असू द्या, ती सेवा केली तर तुमच्या कुलदेवीला जाणार आहे. म्हणून आपली गुप्त नवरात्र जी आहे ती येणार आहे बघा 26 तारखेपासून 26 जून ते 4 जुलै या कालावधीपर्यंत आपली नवरात्र चालणार आहे. आता घटस्थापना, पाठ वगैरे मांडू का, अखंड दिवा लावू का, तुमची इच्छा. छोटी मोठी सेवा तुमच्याकडनं घडेल नाही घडेल ते तुमचा प्रश्न. पण सर्वप्रथम एकदम सोपी अशी सेवा कोणती तर तुम्हाला सांगेल, अखंड दीप प्रज्वलित करणे. अखंड दीप जो असतो तो प्रज्वलित करायचा आहे आपल्याला. सकाळी संध्याकाळी तेल आपण त्यामध्ये टाकायचंय. आपल्या कुलदेवीच्या चरणी ही छोटीशी सेवा आपल्याला अर्पण करायची आहे. अगदी संकल्प करा, संकल्पामध्ये देवी आईला सांगावं की मी तुमच्या सेवेमध्ये जो दिवा आहे तो मी प्रज्वलित करत आहे, ही सेवा माझ्याकडनं करून घ्या. अगदी सोपी सेवा आहे बघा. अखंड दीप हा प्रत्येक घरामध्ये प्रज्वलित करा. 4 नवरात्री येतात, 4ही नवरात्रीमध्ये तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करू शकता. याला काही नियम वगैरे लागत नाही. आता तुम्हाला दुसरं म्हणजे सांगेल बघा, नवरात्रीमध्ये तुम्हाला जी सेवा पटेल ती तुम्ही करू शकतात. अगदी बघा, दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पारायण करा. सिद्ध कुंजिका स्तोत्राचं तुम्ही अनुष्ठान जे असतात ते तुम्ही या नवरात्रीमध्ये करू शकतात. 9 दिवस अगदी संकल्पयुक्त करा किंवा बिना संकल्पयुक्त करा. दररोज थोडी का असेना सेवा आपल्याला अर्पण करायची आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल, एखादी मंत्र घ्या, कुठलाही मंत्र घ्या. अगदी तुम्ही तुमच्या गुरु मंत्र घेतला तरी चालेल किंवा आई भगवतीचा मंत्र जो आहे तो घ्या. ओम दुम दुर्गाय नमः हा मंत्र अगदी तुम्ही, छोटासा मंत्र आहे, हा जप केला तरी चालेल. किंवा 99 मंत्र जो आहे आपला तो अगदी जप करा. 11 माळी करा, 1 माळ करा, जेवढं तुम्हाला वेळ साध्य होईल तेवढी छोटीशी का सेवा असेल ना ती करा आणि ती कुलदेवीच्या चरणी आपण अर्पण करायची आहे. आपल्याला सर्वप्रथम येतात ते नियम. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की नियम कोणते पाळायचे. ह्या नवरात्रीमध्ये तुम्हाला सांगेल, जर पाळता आले तर मांसाहार जो आहे तो वर्ज्य करावा. नंतर मद्यपान हे वर्ज्य करावं. आपल्या घरात अगदी 9 दिवसांचा कालावधी आहे, जास्त काही नाही. या दिवसांमध्ये वर्ज्य करावं. त्यानंतर मी दुसरं सांगेल, परान्न हे वर्ज्य करावं. तुम्ही जर पाठ किंवा सेवा कुठलीही करत असणार तर या दिवसांमध्ये तुम्हाला ते पालन करायचंय. आता नियम बरेच लोक बोलतात ताई चप्पल घालायची नाही का, ती तुमची स्व इच्छा आहे. तुमची इच्छा असेल की मला चप्पल परिधान करायची नाही तर नका करू. तुम्हाला जर करायची आहे चप्पल परिधान तर बघा, चामडी चप्पल जे असतात, चामडे जे बुट असतात किंवा चप्पल असतात त्याचा त्याग तुम्ही, म्हणजे ते वर्ज्य असतं, ते करू नका तरीही चालेल, काही हरकत नाही. किंवा तो काही नियम नाही की तुम्हाला म्हणजे एकदम कटाक्षाने हा नियम पाळायचा आहे, तसं काही नाही. तुमची मनाची इच्छा त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. आता उपवास करावे का, तुम्हाला वाटलं 9 दिवस उपवास करायचं तर करा. नाही करू वाटत तुम्हाला, नाही करायचं तर नका करू. फक्त तुम्हाला सांगेन, उपवास जो असतो सप्तमी, अष्टमी आणि नवमी या 3 दिवसांमध्ये तुम्ही उपवास केला तरी देखील तुम्हाला नवरात्रीचं उपवास केल्याचं पुण्यप्राप्तीही मिळत असते नवरात्रीच्या. बाकी तुम्ही सेवा कुठली करताय, काय करताय, नाही केली तरी चालेल. फक्त सप्तमी, अष्टमी, नवमी हे 3 दिवस जरी उपवासाचे तुम्ही केले ना तरी तुम्हाला पूर्णपणे
पुण्य जे असतं कुलदेवीचं ते मिळून जाणार आहे. तर ही सुद्धा सेवा तुम्ही छोटी करू शकतात. काही हरकत नाही. या पद्धतीने करा. आणि उपवास जर जमलं तर बसता उठता जसं बोलतात पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी केला तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात. आता दुर्गा सप्तशतीचे पाठ किती करावे तुमच्या इच्छेवर करा. संकल्प येतो तुम्हाला 14 शक्य झाले 14 करा. 9 शक्य झाले 9 करा. 1 तरी करा. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. एक पाठ करा, कुठल्याही दिवशी करा, कुठलाही मंगळवार त्या कालावधीमध्ये येईल त्या मंगळवारी करा किंवा शुक्रवारी करा. नाहीच जमलं तर 2-2 अध्यायाप्रमाणे असे किंवा 1-1 अध्यायाप्रमाणे किंवा 2 अध्यायाप्रमाणे या पद्धतीने तुम्ही 7 दिवसात, 8 दिवसात एक पारायण पूर्ण करा. थोडी का असेना तुम्हाला या नवरात्रीच्या कालावधीमध्ये गुप्त नवरात्री जी येणार आहे त्यामध्ये थोडी का असेना सेवा तुम्हाला कुलदेवीची करायची आहे. कारण या नवरात्रीमध्ये जी कोणी सेवा करत असतं ती आपल्या कुलदेवीच्या चरणी डायरेक्ट अर्पण होत असते. ही गुप्त नवरात्री का म्हटली जाते? कारण ही सेवा आपली गुपित सेवा असते आणि ह्या नवरात्रींमध्ये ह्या 9 दिवसांच्या रात्रींमध्ये या रात्रीमध्ये जो कोणी सेवा करतं त्याला अनन्य असं साधारण फळ मिळत असतं. म्हणून तुम्हाला सांगेल छोटी का असेना ती सेवा तुम्ही करा. आता नैवेद्य आपण काय बघा रोजच्या रोज दूध साखरेचा नैवेद्य, दही साखर द्या किंवा खडी साखरेचा नैवेद्य आपण दाखवू शकतो. आपण जे जेवण करणार आहात, सात्विक भोजन घेणार आहात, तो नैवेद्य तुम्ही कुलदेवीला अर्पण करू शकता. अगदी तुम्ही दूध साखर किंवा खडी साखर रोज दाखवली तरी सुद्धा चालेल किंवा खिरीचा नैवेद्य दाखवू शकतात. या पद्धतीने तुम्ही नैवेद्य सुद्धा अर्पण करू शकतात. तसंच या नवरात्रमध्ये तुम्हाला सांगितलं कन्यापूजन तुम्ही करू शकतात. कन्यापूजन अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकतात. कन्या बोलवा, त्यांचे पाद्यपूजन करावे, त्यांना आपण हळदी कुंकू व्हावे, चुनरी देऊ शकतात. जे काही एक वस्तू दिली तरी चालेल. नुसतं हळदी कुंकू आपण लावलं त्यांना तरी चालेल. कन्या मात्र 2 वर्षापासून तर 10 वर्षांच्या कालावधीच्या मधल्या असाव्या. 1 वर्षाची कन्या चालत नाही किंवा 10 वर्षाच्या नंतरची चालत नाही. ठीक आहे. अगदी छोट्या-छोट्या सेवा ज्या असतात ना, त्या तुम्ही करा. कुठलीही एक करा. दिवा प्रज्वलित करा, कन्यापूजन करू शकतात, सप्तशती ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकतात किंवा मग सिद्धकुंजिका स्तोत्र जे आहे त्याचं पठण तुम्ही करू शकतात. एखादी कवच घ्या, देव्या कवचचं अनुष्ठान तुम्ही करू शकतात. कुठलीही सेवा नाहीतर मंत्र जप घ्या. एखादी मंत्र घ्या देवीचा, कुलदेवीचा मंत्र आपण जप करू शकतो. कुठलीही सेवा केली ना, त्याचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. तसंच तुम्हाला सांगेल आपला जो पितरांची सेवा घडत असते ना, जो पितरांमध्ये आपण बोलतो स्वदा, त्या स्वदा सुद्धा देवी आहे आणि देवी आईचं आपण जेव्हा हवन करतो, तो स्वाहा बोलतो ना, तो सुद्धा देवी आहे. कारण या सृष्टीला निर्माण करणारी फक्त एक आदिशक्ती, आदिमाया आहे. हे शिवांची आपण पूजा करत असतो, पण शिव म्हणजे अर्धनारी नटेश्वर आहेत असं बोललं जातं. का? कारण शिवाबरोबर जेव्हा शक्ती येते, तेव्हा एक रूप होत असं शिवशक्ती म्हटलं जातं. त्याच प्रकारे तुम्हाला सांगेल, देवी आईची सेवा ज्या घरामध्ये घडत असते ना, त्या घरात कशाचीही कमी पडत नाही. तिच्याशिवाय सगळं काही अपूर्ण असतं. म्हणून कुलदेवीची सेवा आपल्या घरात करायची असते. तुम्ही हवन करू शकतात. सप्तमीला करा, अष्टमीला करा, नवमीला करा. कुठल्याही एक दिवशी छोटंसं हवन करा तरी देखील चालेल. तर या छोट्या-मोठ्या सेवा ज्या असतात त्या तुम्ही करू शकतात. फक्त एवढं सांगेल, करत असताना तुमचा भाव हा पवित्र ठेवा आणि मनापासून सेवा करा. वेळ एक ठेवायचा प्रयत्न करा आणि आपण सेवा जशी छोटी-मोठी सेवा जशी ती कुलस्वामींच्या चरणी अर्पण करा. तर नक्कीच सगळ्यांनी आपण सेवा करायची गुप्त नवरात्रीमध्ये 26 तारखेपासून तर 4 जुलै या कालावधीमध्ये छोटीशी का असेना आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे. चला मग सांगितलेली माहिती जी आहे ती कुलदेवीच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ, श्री कुलदेवताय नमः.